स्टुडंट तर मागच्या लेक्चरला आपण डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये ॲक्सियल लोड म्हणजे काय ते पाहिलेलं आहे की व्हेन अ लोड हुज लाईन ऑफ ॲक्शन कोइन्साइड विथ ॲक्सिस ऑफ मेंबर. म्हणजे एखादा लोड जर ॲक्ट होत असेल कॉलमवर, त्याची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे किंवा कोणत्याही मेंबरवर एखादा लोड ॲक्ट होत आहे आणि त्याची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे ती त्या मेंबरच्या किंवा कॉलमच्या ॲक्सिसशी कोइन्साइड झाली तर त्याला आपण डायरेक्ट किंवा ॲक्सियल लोड म्हणतो. आणि त्याच्यामुळे जे स्ट्रेसेस तयार होतात ते डायरेक्ट स्ट्रेसेस किंवा ॲक्सियल स्ट्रेसेस असतात. सिग्मा 0 इज इक्वल टू पी अपॉन ए लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया हे आपण पाहिलं होतं. शिवाय बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. बेंडिंग स्ट्रेस म्हणजेच काय, इट इज नथिंग बट इट इज अ रेशो ऑफ बेंडिंग मोमेंट टू सेक्शन मॉड्युलस. बेंडिंग मोमेंट टू सेक्शन मॉड्युलस सिग्मा बी बरोबर कॅपिटल एम अपॉन कॅपिटल झेड. एम म्हणजे बेंडिंग मोमेंट आणि झेड म्हणजे सेक्शन मॉड्युलस. आता सेक्शन मॉड्युलस जे आहे त्याचं पण आपण कन्सेप्ट पाहिलेला होता. सेक्शन मॉड्युलस म्हणजेच काय, इट इज अ रेशो ऑफ एम आय ऑफ सेक्शन अबाउट न्यूट्रल ॲक्सिस टू द डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम लेयर फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. हे आपण पाहिलेलं होतं. त्याला झेड असं म्हणतो, सेक्शन मॉड्युलस म्हणतो. त्याच्यानंतर इसेंट्रिक लोड ही एक कन्सेप्ट पाहिलेला होता. इसेंट्रिक लोड कशाला म्हणायचं, जर एखादा लोड एखाद्या मेंबरवर ॲक्ट होत असेल आणि त्याची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे ती ॲक्सिसशी कोइन्साइड होत नाही. म्हणजेच काय, जो ॲक्सिस सेंट्रॉइडमधून पास होतो तो ॲक्सिस आणि तो लोड त्याची लाईन ऑफ ॲक्शन ह्याच्यामध्ये डिस्टन्स असणार आहे. तर ते डिस्टन्स किती असणार आहे, इसेंट्रिसिटी एवढं डिस्टन्स असणार आहे, स्मॉल ई एवढं डिस्टन्स असणार आहे. त्या लोडिंग कंडिशनला आपण म्हणतो इसेंट्रिक लोडिंग कंडिशन. तर त्याच्यामध्ये इफेक्ट पाहिला होता, जेव्हा इसेंट्रिक लोड ॲक्ट होतो तेव्हा डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस हे जनरेट होत असतात. कारण तिथं क्लॉकवाईज कपल तयार होतं त्यामुळे बेंडिंग हे त्याच्यामध्ये होत असतं. हे आपण पाहिलेलं होतं. शिवाय रिझल्टंट स्ट्रेस आपण पाहिलेला आहे. सिग्मा आर बरोबर सिग्मा 0 प्लस मायनस सिग्मा बी. डायरेक्ट स्ट्रेस प्लस मायनस बेंडिंग स्ट्रेस. ठीक आहे. मग जर मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आपण म्हटलं तर सिग्मा 0 प्लस सिग्मा बी म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस. आणि जर मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी म्हटलं तर सिग्मा 0 मायनस सिग्मा बी म्हणजेच डायरेक्ट स्ट्रेस मायनस बेंडिंग स्ट्रेस आपण पाहिलेलं होतं. तर आज आपण फील्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. ठीक आहे. तर फील्ड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर इफेक्ट आपण पाहिलेला आहे इसेंट्रिक लोडिंगचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी पाहिलेले प्रॉब्लेममध्ये आपल्याला लागणार आहे. आता फील्ड केसेस कुठले कुठले आहेत, समजा या वॉल असेल किंवा चिमणी असेल त्याच्यावरती विंड प्रेशर ॲक्ट होतं आहे तर ते इसेंट्रिक लोडिंगचं उदाहरण आहे. किंवा जे डॅम असतात त्याच्यात वॉटर प्रेशर त्याच्यावर ॲक्ट होतं वॉलवर तर ते सुद्धा इसेंट्रिक लोडिंगचंच उदाहरण आहे. किंवा ब्रॅकेटमध्ये जे लोड आहे ब्रॅकेटवर जो लोड ॲक्ट होतो किंवा सी क्लॅम्पवर किंवा ऑफसेट लिंकवर तर त्यामध्ये जेव्हा इसेंट्रिक लोडिंग कंडिशन असतं तेव्हा डायरेक्ट स्ट्रेस पण आणि बेंडिंग स्ट्रेस पण त्याच्यामध्ये जनरेट होतो किंवा प्रोड्यूस होतो, डेव्हलप होतो. तर आता हे पहा, तुम्हाला हुक इथं दिसतं आहे बघा. ह्याचा ॲक्च्युली हुक सर्वांना माहिती आहे. हे जे हुक आहे ह्याचा आपल्याला ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे बघा. हा हुक इथं दाखवलेला आहे. हे ए बी पोर्शन इथं तुम्हाला क्रॉस सेक्शन एरिया असा सर्क्युलर क्रॉस सेक्शन एरिया दाखवलेला आहे. तर हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन एरिया आहे आणि आपण ह्या हुकचा वापर एखादा पार्ट उचलण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी करत असतो. तर जो लोड ॲक्ट होणार आहे तो इथं लोड ॲक्ट होणार आहे म्हणजे लोडची लाईन ऑफ ॲक्शन इथं असणार आहे. म्हणजेच ह्या सेक्शनपासून किंवा हे ए बी जो सेक्शन आहे त्याच्यापासून हा लोड हा काही अंतरावर म्हणजे स्मॉल ई इसेंट्रिसिटी या अंतरावर ॲक्ट होणार आहे. बघा हा जो ए बी सेक्शन दाखवलेला आहे तो ई बी सेक्शन इथं दाखवलेला क्रॉस सेक्शन एरिया आणि हा त्याचा ॲक्सिस आहे. हा ॲक्सिस ह्याच्यातनं ॲक्सिस आहे. ह्या ॲक्सिसपासून ही जी लोडची लाईन ऑफ ॲक्शन आहे ह्या ॲक्सिसपासून लोडची लाईन ऑफ ॲक्शन स्मॉल ई या डिस्टन्सवर आहे. म्हणजे हे इसेंट्रिक लोडिंगचं उदाहरण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट स्ट्रेस तयार होतो आणि बेंडिंग स्ट्रेस तयार होतो. डायरेक्ट स्ट्रेस पी अपॉन ए आणि बेंडिंग स्ट्रेस कॅपिटल एम अपॉन कॅपिटल झेड. मग रिझल्टंट स्ट्रेस काय असेल, डायरेक्ट स्ट्रेस प्लस मायनस बेंडिंग स्ट्रेस पी अपॉन ए प्लस मायनस एम अपॉन झेड. जर मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आहे त्याला सिग्मा 0 प्लस सिग्मा बी आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटीला सिग्मा 0 मायनस सिग्मा बी अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आपण पाहूया नेक्स्ट फील्ड एक्झाम्पल.
ते म्हणजे सी क्लॅम्प. आता सी क्लॅम्प तुम्हाला इथं दाखवलेला आहे पहा. आता हा जो ॲक्सिस आहे हा सेंट्रॉइडमधून पास होतो आणि ह्या ॲक्सिस पास झालेला जो सेक्शन आहे तो रेक्टँग्युलर सेक्शन आहे, ज्याचा बी ही विड्थ आहे आणि डी ही थिकनेस आहे. इथं दाखवलेला आहे पहा. इथं हा ॲक्सिस आहे ॲक्च्युली मेंबरचा तो, आणि लोड जो ॲक्ट होतो तो इथं ॲक्ट होतो. म्हणजे ह्या ॲक्सिसपासून हा लोड हा स्मॉल ई म्हणजे एवढ्या इसेंट्रिसिटी एवढ्या अंतरावर हा लोड ॲक्ट होतो. म्हणजे हे इसेंट्रिक लोडिंगचं उदाहरण आहे. ह्याच्यातसुद्धा मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी. मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी असेल तर सिग्मा 0 प्लस सिग्मा बी आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटीसाठी सिग्मा 0 मायनस सिग्मा बी. अशा पद्धतीनं सी क्लॅम्प तुम्हाला इथं दाखवला आहे. सी क्लॅम्पचं तुम्हाला इथं दिसतं आहे बघा की बघा हा सी क्लॅम्प आहे. हे ए बी हा काय त्याचा सेक्शन आहे. ह्या सेक्शनमधून हा ॲक्सिस पास होतो आहे. हा जो ॲक्सिस आहे आणि लोड आहे ह्याच्यामध्ये स्मॉल ई हे डिस्टन्स आहे, इसेंट्रिसिटी एवढं डिस्टन्स आहे. म्हणजे हा इसेंट्रिक लोडिंगचं उदाहरण आहे. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी तयार होणार आहे, कारण ह्यात डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस जनरेट होतो. ठीक आहे. हे सी क्लॅम्प आपल्याला एखादा पार्ट आपल्याला त्यामध्ये पकडण्यासाठी आपल्याला सी क्लॅम्पचा वापर हा त्यामध्ये होत असतो. बघा परत एकदा हा सी क्लॅम्प तुम्हाला इथं दाखवलेला आहे. ए बी हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे आणि ह्याच्या सेंट्रॉइडमधून हा ॲक्सिस पास झालेला आहे. ॲक्सिस आहे त्या मेंबरचा. लोड काय होतो इथं ॲक्ट होतो आहे. म्हणजे ह्या लोड आणि ॲक्सिसमध्ये डिस्टन्स आहे स्मॉल ई म्हणजे इसेंट्रिसिटी. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे तर इसेंट्रिक लोडिंगचं उदाहरण आहे. म्हणून याच्यात मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करावं लागतं. सेम आपण वर्कशॉपमध्ये बेंच वाईज पाहिलेले आहेत. त्या बेंच वाईजमध्ये पण बघा की हा सेक्शन दाखवलेला आहे रेक्टँग्युलर सेक्शन. हा ॲक्सिस आहे जो सी जीमधनं किंवा जो सेंट्रॉइडल पॉईंट आहे त्याच्यातनं पास होतो आणि हा लोड इथं ॲक्ट होणार आहे. जॉब पकडण्यासाठी इथं लोड ॲक्ट होणार आहे. म्हणजे हा लोड जे आहे त्याची लाईन ऑफ ॲक्शन आणि हा ॲक्सिस ह्याच्यामध्ये स्मॉल ई हे डिस्टन्स आहे. म्हणजे इसेंट्रिक लोडिंगचं हे उदाहरण आहे. ह्याच्यातसुद्धा मॅक्सिमम आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आपण जे फॉर्म्युला पाहिला आहे, मॅक्सिमम असेल तर सिग्मा 0 प्लस सिग्मा बी, मिनिमम असेल तर सिग्मा 0 मायनस सिग्मा बी. तर अशा पद्धतीने हे बेंच वाईजसुद्धा एक फील्ड एक्झाम्पल आहे. तसंच समजा हेक्सॉ फ्रेम आहे. ही फ्रेम आहे आणि ह्याच्यामध्ये हेक्सॉ ब्लेड पकडलेला आहे. ह्याच्यातसुद्धा हा जसं सी क्लॅम्पमध्ये पाहिलं तिथं हा लोड इथं ॲक्ट होतो आणि हा ॲक्सिस आहे. ह्याच्यामध्ये इसेंट्रिसिटी एवढं डिस्टन्स इसेंट्रिसिटी आहे. हेक्सा फ्रेम जी आहे ती सुद्धा इसेंट्रिक लोडिंगला सब्जेक्ट होते आणि बऱ्यापैकी प्लंबिंग आणि कार्पेंट्रीमध्ये ह्याचा वापर होतो. इसेंट्रिक लोडिंग कंडिशनला ह्याच्यामध्ये डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेस जनरेट होतात. तर मग त्याच्यामध्ये सुद्धा मॅक्सिमम आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आपल्याला पाहावं लागतं. शिवाय ऑफसेट लिंक जे आहे तर इथं तुम्ही पाहत असाल हा सेक्शन आहे रेक्टँग्युलर सेक्शन तुम्हाला दिसतोय. त्याच्यामध्ये बी आणि टी हे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ह्यामध्ये जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसपासून हा जो लोड आहे तो स्मॉल ई या डिस्टन्सवर ॲक्ट होतो. म्हणजे हे सुद्धा इसेंट्रिक लोडिंगचं उदाहरण आहे. ह्याच्यात डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेस जनरेट होतात. मग त्यामध्ये मॅक्सिमम आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आपण काढावी लागते. ह्याचे फील्ड एक्झाम्पल जे बघितलेले आहेत त्याच्यावरती प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. नंतर आता पाहणार आहोत आपण रिझल्टंट स्ट्रेस व्हॅरिएशन ऑर डिस्ट्रीब्युशन ॲट बेस. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी. आता ह्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं होतं ते पाहूया. तर बघा सपोज इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेले आहे. तर ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ह्यामध्ये इसेंट्रिक लोड ॲक्ट्स ऑन सेक्शन ABCD. हा ABCD हा सेक्शन आहे. ABCD हा सेक्शन आहे. ह्याच्यामध्ये कॅपिटल ई जो पॉईंट आहे त्याच्यावरती कॉम्प्रेसिव्ह लोड ॲक्ट होतो आहे आणि तो ॲक्सिसशी कोइन्साइड होत नाही. हा लोडची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे ती लोड कुठे ॲक्ट होतो आहे तर त्या कॅपिटल ई पॉईंटवर ॲक्ट होतो आहे आणि ही जी आहे ते ॲक्सिस आहे जीमधनं पास होणारा. तर ह्याच्यामध्ये डिस्टन्स आहे स्मॉल ई. हा एक्स ॲक्सिसवर ॲक्ट होतो ठीक आहे लोड, पण हा इसेंट्रिक लोड आहे आणि हा कॉम्प्रेसिव्ह नेचरला आहे. तर ह्यामध्ये एक तुम्हाला लक्षात आलं असेल की बी सी जी बाजू आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी तयार होणार आहे, कारण ते ई पॉईंट जो आहे तो त्याच्या जवळ आहे. आणि AD जी बाजू आहे AD ही जी ऑपोजिट साईड आहे त्याच्यामध्ये मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी ही तयार होणार आहे, कारण ई हा लोड ह्याच्यापासून म्हणजे बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळं इथं मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी तयार होणार आहे, इथं मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी तुम्हाला इथं दिसणार आहे. तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल तर AD जे आहे
तो ई पासून ए डी जी एज आहे ती किंवा फेस आहे हा ए डी हा आवे आहे किंवा दूर आहे इसेंट्रिक, ही तर इसेंट्रिक लोड आहे. मग इसेंट्रिक लोडच्या जवळची बाजू कुठली तर बी सी बाजू आहे, म्हणजे इथं मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी तयार होणार. आणि इसेंट्रिक लोडिंगपासून लांबची बाजू कोणती तर ए डी बाजू आहे, तर मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी तयार होणार आहे. मग अशा पद्धतीनं मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी जे आहे तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला इथं माहिती आहे. मॅक्सिममचा सिग्मा 0 प्लस सिग्मा बी, मिनिममचा सिग्मा 0 मायनस सिग्मा बी. तर एक लक्षात आलं असेल तुम्हाला. तर इसेंट्रिक लोड जो आहे की त्या लोडच्या जवळची जी बाजू आहे तिथं मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आणि त्याच्यापासून लांबची जी बाजू आहे त्याच्यात मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी त्याच्यामध्ये होणार आहे. आता बघा ह्याच्यामध्ये 3 केसेस आहेत. पहिली केस काय आहे की सपोज आपला जो सिग्मा 0 आहे म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस आहे, ही पहिली केस आहे. सिग्मा 0 इज ग्रेटर दॅन सिग्मा बी. डायरेक्ट स्ट्रेस हा बेंडिंग स्ट्रेसपेक्षा जास्त असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन होतं. ह्याच्यामध्ये प्युअरली कॉम्प्रेसिव्ह लोडिंग कंडिशनला ते सब्जेक्ट होतं. त्यामुळे हा सेफ कॉलम काय होणार आहे, कॉम्प्रेसिव्ह लोडिंग कंडिशनला हा कॉलम सेफ राहणार आहे, कारण याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तयार होतो. इथं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तुम्हाला दाखवलेलं आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. ह्याच्यामध्ये ही जी बाजू आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आणि ही जी बाजू आहे जी ई पासून लांब आहे त्याच्यामध्ये मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी तयार होणार आहे. सिग्मा 0 इज ग्रेटर दॅन सिग्मा बी. डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस. ही पहिली केस झाली. दुसऱ्या केसमध्ये आपल्याला इथं दिसत असेल तर सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी, म्हणजेच डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. असं जर असेल तर त्यामध्ये आपण नो टेन्शन कंडिशन, म्हणजे इथं टेन्शन तयार होत नाही आणि ही 0 स्ट्रेस कंडिशन आपण ह्याला म्हणतो. जेव्हा डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस हे समान असतील तेव्हा त्याला आपण नो टेन्शन कंडिशन म्हणतो किंवा 0 स्ट्रेस कंडिशन म्हणतो. ह्याच्यातसुद्धा सगळा जो स्ट्रेस असेल ते म्हणजे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यात कॉम्प्रेसिव्हच लोड इथं दाखवलेला आहे. याच्यामध्ये मॅक्सिमम स्ट्रेस तयार झालेला आहे पण इथं मिनिमम स्ट्रेस 0 आहे, म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीनं हे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन तुम्हाला इथं दिसत असेल. ह्याला आपण नो टेन्शन कंडिशन असं म्हणतो, कारण इथं टेन्शन तयार होत नाही, हे कॉम्प्रेसिव्हला सब्जेक्ट होतं, कॉम्प्रेशनला सब्जेक्ट होतं, त्यामुळं हा सेफ आहे कॉलम. नेक्स्ट कंडिशन इज दॅट सिग्मा 0 इज लेस दॅन सिग्मा बी. आता ह्याच्यात डायरेक्ट स्ट्रेस जेव्हा बेंडिंग स्ट्रेसपेक्षा कमी असेल व्हॅल्यू तेव्हा हे अनसेफ असणार आहे, कारण इट इज सब्जेक्टेड टू पार्टली टेन्शन अँड पार्टली कॉम्प्रेशन. ओके, म्हणजेच काय, कॉलम विल बी पार्टली कॉम्प्रेसिव्ह पार्टली टेन्साईल. इथं तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह दाखवलेलं आहे कारण इथं मॅक्सिमम स्ट्रेस आहे, इथं मिनिमम आहे, इथं टेन्शन दाखवलेलं किंवा टेन्साईल लोडिंग कंडिशन दाखवलेली. इथं पार्टली कॉम्प्रेसिव्ह आणि पार्टली टेन्साईल अशा पद्धतीनं जेव्हा असेल तेव्हा हे अनसेफ आहे, कारण शक्यतो कॉलमवरती टेन्शन बेसला टेन्शन नसलं पाहिजे किंवा टेन्साईल लोड नसला पाहिजे. तर ही जी कंडिशन आहे ही अनसेफ आहे. जेव्हा डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू ही बेंडिंग स्ट्रेसपेक्षा कमी असते तेव्हा असं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन होतं, म्हणजे इकडं कॉम्प्रेसिव्ह आणि इकडं टेन्साईल. ही अनसेफ आहे, ही सेफ नाही. ठीक आहे, ह्या दोन ज्या आहेत कंडिशन त्या 2 कंडिशन सेफ आहेत, कारण त्या कॉम्प्रेसिव्ह दे आर कम्प्लिटली कॉम्प्रेसिव्ह. ओके, आणि ही जी कंडिशन आहे जेव्हा बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू ही डायरेक्ट स्ट्रेसपेक्षा जास्त असते, बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू जेव्हा डायरेक्ट स्ट्रेसपेक्षा जास्त असते तेव्हा ते अनसेफ कंडिशन आहे, कारण याच्यामध्ये इथं पार्टली कॉम्प्रेसिव्ह आणि पार्टली टेन्साईल आहे, प्युअरली कॉम्प्रेसिव्ह नाही आहे. तर त्याच्यामुळे ही अनसेफ आहे. इथं टेन्शन तयार होतं किंवा टेन्साईल फोर्स ॲक्ट होतो, म्हणून हे अनसेफ आहे, कॉलम अनसेफ आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे स्ट्रेस व्हेरिएशन तुमच्या लक्षात आलं असेल की ABCD हा एक सेक्शन आहे, ई हा इसेंट्रिक लोडिंग कंडिशन आहे, कॉलमचा हा तुम्हाला टॉप व्ह्यू दाखवलेला आहे, इथं कॉम्प्रेसिव्ह फोर्स ॲक्ट होतो, लोड ॲक्ट होतो. तर जो BC बाजू आहे ती कॉम्प्रेसिव्ह लोडिंगच्या जवळ आहे, त्यामुळे इथं मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी तयार होणार आहे. तुम्ही इथं सगळीकडे पाहिलं असेल तर ह्या BC साईडलाच तुम्हाला मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी दिसेल
आणि ए डी जी बाजू आहे ती ईपासून लांब आहे, त्यामुळं मिनिमम सगळीकडे इथं मिनिमम दिसतं आहे, मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आहे. ह्याच्यामध्ये 3 कंडिशन आहेत. पहिल्या कंडिशनला काय सांगितलेलं आहे की डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू ही बेंडिंग स्ट्रेसपेक्षा जास्त असेल, डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस, तेव्हा स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन जे असेल ते कम्प्लिटली कॉम्प्रेसिव्ह असेल. इथं कॉम्प्रेसिव्ह दाखवलेलं बघा, कॉलमवर कॉम्प्रेसिव्ह दाखवलेलं आहे, इकडं सिग्मा मॅक्स सिग्मा मिनिमम. आता नेक्स्ट कंडिशन काय आहे, सिग्मा 0 इज इक्वल टू सिग्मा बी, डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. तर ह्याला आपण झिरो टेन्शन कंडिशन म्हणतो किंवा झिरो स्ट्रेस कंडिशन म्हणतो. इथं मॅक्सिमम आणि इथं मिनिमम दाखवलं. हे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनसुद्धा इथं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून हे सेफ आहे. आता लास्ट जे आहे ते अनसेफ आहे. लास्ट काय कंडिशन आहे, तर जेव्हा बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू ही डायरेक्ट स्ट्रेसपेक्षा जास्त असेल, बेंडिंग स्ट्रेस इज ग्रेटर दॅन डायरेक्ट स्ट्रेस, तेव्हा पार्टली कॉम्प्रेसिव्ह, इकडच्या साईडला पार्टली कॉम्प्रेसिव्ह, इकडच्या साईडला पार्टली टेन्साईल आहे, म्हणजे हे अनसेफ आहे. अशा पद्धतीनं हे स्ट्रेस व्हेरिएशन किंवा डिस्ट्रीब्युशन ॲट बेस आहे. तर तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा इसेंट्रिक लोड ॲक्ट होतो तेव्हा एक साईड मॅक्सिमम स्ट्रेस असणार आहे आणि ऑपोजिट साईडला मिनिमम स्ट्रेस असणार आहे ॲट बेस. जेव्हा सिग्मा 0 ग्रेटर दॅन सिग्मा बी, डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू बेंडिंग स्ट्रेसपेक्षा जास्त असेल तेव्हा ते सेफ असेल कॉलम, कारण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असणार आहे. सिग्मा 0 बरोबर सिग्मा बी असेल तेव्हा पण सेफ असणार आहे, कॉम्प्रेसिव्ह असणार आहे. पण जेव्हा बेंडिंग स्ट्रेस हा डायरेक्ट स्ट्रेसपेक्षा जास्त असेल तेव्हा ते पार्टली कॉम्प्रेसिव्ह पार्टली टेन्साईल असेल बेसला, त्यामुळे हे अनसेफ असेल. तर ही कंडिशन आपल्याला योग्य नाही कॉलमसाठी, हे लक्षात घ्या. बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू ही डायरेक्ट स्ट्रेसपेक्षा जेव्हा वाढते, बेंडिंग स्ट्रेस इज ग्रेटर दॅन डायरेक्ट स्ट्रेस, इट इज अनसेफ फॉर कॉलम ॲट बेस. नेक्स्ट इज युनिॲक्सियल लोडिंग. ओके, युनिॲक्सियल लोडिंग आपण पाहणार आहोत. तर युनिॲक्सियल लोडिंगमध्ये काय कंडिशन आहे ते बघा. पहिली जी कंडिशन आहे ही तर तुम्हाला दाखवलेली आहे बघा. सो केस फर्स्ट, अ कॉम्प्रेसिव्ह लोड P acts on y axis at a distance from neutral axis. Therefore, the portion above x will be compression and below is tension. बघा, आता हा तुम्हाला सेक्शन दाखवलेला आहे TRSU काय जे आहे ते. हा एक्स ॲक्सिस आहे, जीमधनं पास होणारा सेंट्रॉयडल एक्स ॲक्सिस आहे, हा सेंट्रॉयडल वाय ॲक्सिस आहे जीमधून पास होणारा. आता जो इसेंट्रिक लोड आहे तो वाय ॲक्सिसवर तो ॲक्ट होतो आहे. आता हा ॲक्सिस आणि लोड ह्याच्यामध्ये डिस्टन्स आहे स्मॉल ई, म्हणजे इसेंट्रिसिटी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ह्यामध्ये इसेंट्रिक लोडिंग असल्यामुळे डायरेक्ट स्ट्रेस पण तयार होतं आणि बेंडिंग स्ट्रेस पण तयार होतं. डायरेक्ट स्ट्रेस इथं दाखवलेला आहे सिग्मा 0 बरोबर P/A. आता P लोड आहे इथं. एरिया काय असणार आहे ह्या सेक्शनचा, हा रेक्टँग्युलर सेक्शन असल्यामुळे विड्थ इंटू थिकनेस B/D हा इथं डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू आलेली. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, M/Z. झेडची व्हॅल्यू काय असते I/Y, म्हणजे IXX/Y मॅक्स. XX लॉंग घ्यायचं आहे कारण हा वाय ॲक्सिसवर लोड ॲक्ट होतो आहे, म्हणून आपल्याला MI/XX ॲक्सिस घेतो आहे आपण. म्हणजे MIची व्हॅल्यू काय आलेली आहे इथं, तर ह्याच्यामध्ये आयची व्हॅल्यू काय आली BD³/12 आणि वाय मॅक्स काय असेल इथून हे, तर हे जे वाय मॅक्स असेल ते किती असणार आहे, तर वाय मॅक्स असणार आहे D/2, कारण लोड इथं ॲक्ट होतो आहे, म्हणजे हे किती असणार आहे D/2 अंतरावर ॲक्ट होतो आहे. कारण एक्स्ट्रीम लेअर इथं आहे, हा न्यूट्रल ॲक्सिस XX आहे, याच्यापासून एक्स्ट्रीम लेअरचं अंतर काय असणार आहे टोटल D आहे, म्हणजे हे किती असणार आहे D/2. म्हणून M/Y/max/I ह्या फॉर्म्युल्यामध्ये मुवमेंट काय असणार आहे, तर मुवमेंट अबाउट G घेतलं तर काय असणार आहे बेंडिंग मुवमेंट अबाउट G, तर P हा लोड आहे आणि त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे E, म्हणजे P/E हे बेंडिंग मुवमेंट झालं. वायची व्हॅल्यू काय असणार आहे D/2, म्हणजे ही व्हॅल्यू झाली D/2 इथून इथपर्यंत D/2. आयची व्हॅल्यू काय आहे, तर अबाउट XX ॲक्सिस BD³/12. तर आपल्याला सिग्मा बीची व्हॅल्यू काय आलेली आहे 6PE/BD². मग ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही आपण मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटीमध्ये ठेवूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल
is सिग्मा 0 प्लस सिग्मा बी. सिग्मा 0ची व्हॅल्यू म्हणजे डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू पी अपॉन ए म्हणजे पी अपॉन बी इंटू डी प्लस सिग्मा बीची व्हॅल्यू आत्ता आपण काढलेली आहे 6PE अपॉन बी डी स्क्वेअर 6PE अपॉन बी डी स्क्वेअर. हे झालं मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी. कुठं असणार आहे ती तर टी आर सेक्शनला. इथं टी आर जे पीच्या जवळ आहे या साईडला मॅक्सिमम असणार आहे आणि यू एसच्या इथं काय असणार आहे मिनिमम असणार. मॅक्सिमम जिथं असेल तिथं कॉम्प्रेसिव्ह असणार आहे, मिनिमम जिथं असेल तिथं टेन्साईल असणार आहे. म्हणजेच तुम्हाला एक लक्षात आलं असेल की जे इथं पोर्शन अबाऊ XX कारण इथं लोड ॲक्ट होतो आहे. अबाऊ XX इज कॉम्प्रेशन अँड बिलो XX इज इंटेन्शन. ही युनिॲक्सियल लोडिंग म्हणजे एकाच ॲक्सिसवर लोड ॲक्ट होतो आहे. तर अशा पद्धतीनं मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी ह्या उदाहरणामध्ये जेव्हा लोड हा PYY ॲक्सिसवर ॲक्ट होतो आहे तेव्हा इसेंट्रिक लोड ॲक्ट होतो आहे तेव्हाचं हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना ही केस फर्स्ट आपल्याला लक्षात येईल. नंतर आहे केस सेकंड. केस सेकंडमध्ये काय दाखवलेलं आहे की कॉम्प्रेसिव्ह लोड इथं ॲक्ट होतो आहे. तो कोणत्या ॲक्सिसवर ॲक्ट होतो आहे ते XX ॲक्सिसवर ॲक्ट होतो आहे. हा सेंट्रॉइडल ॲक्सिस YY जो आहे सेंट्रॉइडल YY ॲक्सिस त्याच्यापासून E अंतरावर तो लोड कॉम्प्रेसिव्ह ॲक्ट होतो आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे की RS साईडला मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी असणार आहे आणि TU साईडला मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी असणार आहे. म्हणजे RSला आपल्याला कॉम्प्रेशन असणार आहे आणि इथं टेन्शन असणार आहे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर. सो बेंडिंग स्ट्रेस इन द पोर्शन राईट ऑफ ॲक्सिस YY विल बी इन कॉम्प्रेशन. म्हणजे ह्या YY ॲक्सिसच्या राईट साईडला ही जी RS आहे तिथं मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी असणार आहे, तिथं कॉम्प्रेशन असणार आहे आणि ह्या लेफ्ट साईडला जे मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी असणार आहे तिथं टेन्शन असणार आहे. ह्याच्यातसुद्धा आपल्याला एक लक्षात येईल सिग्मा 0 बरोबर P अपॉन E. एरिया काय असणार आहे B इंटू D विड्थ इंटू थिकनेस P अपॉन B इंटू D. हा डायरेक्ट स्ट्रेसचा फॉर्म्युला झाला. आता बेंडिंग स्ट्रेस काय MYY. आता YY ॲक्सिसच्या अलॉंग आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो आहे म्हणून MYY इंटू हे जे डिस्टन्स आहे हे किती असणार आहे. लोड कुठे ॲक्ट होतो आहे PX ॲक्सिसवर. हे किती आहे टोटल B म्हणजेच हे हा इथून ह्या NA म्हणजे न्यूट्रल ॲक्सिस जो आहे त्याच्यापासून हा एक्स्ट्रीम लेअर किती अंतरावर आहे. हा RS किती अंतरावर आहे एक्स्ट्रीम लेअर तर B/2 अंतरावर आहे. या न्यूट्रल ॲक्सिसपासून B/2 अंतरावर हे एक्स्ट्रीम लेअर आहे. त्यामुळे X मॅक्स किती आलं B/2. हे बेंडिंग मुवमेंट काय येईल इथं लोड ॲक्ट होतो आहे. बेंडिंग मुवमेंट अबाउट G तर काय येणार आहे P इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स E P इंटू E आणि X मॅक्स किती आलं B/2. IYY काय असणार आहे रेक्टँग्युलर सेक्शनचं मुवमेंट ऑफ इनर्शिया dB³/12. तर अशा पद्धतीने हे बेंडिंग मुवमेंट जेव्हा आपल्याला P हा XX ॲक्सिसवर ॲक्ट होतो इसेंट्रिक लोड तेव्हा बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला आला 6PE अपॉन DB². तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ह्याच्यावरती एक्झाम्पल किंवा प्रॉब्लेम विचारले जातील. मग रिझल्टंट जे स्ट्रेस आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी सिग्मा 0 प्लस सिग्मा बी, मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी सिग्मा 0 मायनस सिग्मा बी. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जे सिग्मा 0ची व्हॅल्यू आलेली आहे सिग्मा बीची व्हॅल्यू आलेली आहे. हे सिग्मा 0ची व्हॅल्यू P अपॉन BD आणि सिग्मा बीची व्हॅल्यू 6PE अपॉन DB². ओके. जेव्हा हा PX ॲक्सिसवरती इसेंट्रिक लोड ॲक्ट होतो तेव्हा. तर हे दोन युनिॲक्सियल लोडिंगचं कंडिशन युनिॲक्सियल म्हणजे एकाच ॲक्सिसवर ॲक्ट होत आहेत. तर ते फॉर्म्युले तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट पॉईंट इज नो टेन्शन कंडिशन किंवा झिरो स्ट्रेस कंडिशन. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा बेंडिंग स्ट्रेस हा डायरेक्ट स्ट्रेस बरोबर असतो किंवा डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस तेव्हा आपल्याला नो टेन्शन कंडिशन किंवा झिरो स्ट्रेस कंडिशन आपण म्हणतो. सो सिग्मा 0 बरोबर सिग्मा B दॅट इज इसेंट्रिसिटी इज less than or equal to Z upon A. So when direct stress is equal to bending stress, minimum stress is 0. Such condition is called as no tension condition. ह्याच्यात प्युअरली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असतो त्यामुळे टेन्साईल स्ट्रेस इथं तयार होत नाही बेसला. त्याच्यामुळे सेफ कंडिशन आहे. इफ द लोड ॲक्टिंग मिडल थर्ड एरिया हे आपण पाहणार आहोत किंवा कोर ऑफ सेक्शन हे आता पुढं पाहतो आहोत. ह्यामध्ये एक कंडिशन लक्षात घ्या डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस.
तर हेच लिमिटिंग इसेंट्रिसिटी आपण आत्ता पाहणार आहोत. तेच आत्ता जे आपण इथं पाहिलं आहे, जे इथं आपण पाहिलेलं आहे ई इसेंट्रिसिटी इज लेस दॅन ऑर इक्वल टू झेड अपॉन ए, ते कसं आलं हे आपण इथं पाहूया. सो लिमिटिंग इसेंट्रिसिटी बघा, लिमिटिंग इसेंट्रिसिटी डिपेंड्स ऑन नो टेन्शन कंडिशन. व्हॉट इज नो टेन्शन कंडिशन? डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. और पहिले जे आपण स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन पाहिलं त्यामध्ये डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस. ओके, आपण कन्सिडर करूया डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेसचा काय फॉर्म्युला आहे? पी अपॉन ए. आणि बेंडिंग स्ट्रेसचा काय फॉर्म्युला आहे? एम अपॉन झेड. सो सिग्मा झिरो इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिग्मा बी. मग सिग्मा झिरोचं काय फॉर्म्युला? पी अपॉन ए. सिग्मा बीचं काय फॉर्म्युला? एम अपॉन झेड. आता बेंडिंग मुवमेंट काय असतं? पी इंटू ई, लोड इंटू इसेंट्रिसिटी अपॉन झेड. मग हे पी पी काय होणार आहे? पी पी कॅन्सल होणार आहे. मग इथं काय लिहायचं? 1 अपॉन ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू स्मॉल ई अपॉन झेड. मग ह्याच्यावरनं आपल्याला ई लक्षात येईल. ई झेड इकडं गेलं, झेड इकडं गेलं, म्हणून ई इज less than or equal to z upon a. Therefore, for no tension condition, limiting eccentricity is less than or equal to z upon a. याला आपण लिमिटिंग इसेंट्रिसिटीला आपण म्हणू शकतो की लिमिटिंग इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू नो टेन्शन कंडिशनला ही झेड अपॉन ए जो आहे त्याच्यापेक्षा कमी असेल किंवा इक्वल टू झेड अपॉन ए असेल किंवा झेड अपॉन एच्या व्हॅल्यूच्या पेक्षा कमी असेल लिमिटिंग इसेंट्रिसिटी. तर इथं दाखवलं पहा, ई इज लेस दॅन झेड अपॉन ए और ई इज इक्वल टू झेड अपॉन ए. हे नो टेन्शन कंडिशनला आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहूया मिडल थर्ड रूल और लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर रेक्टेंगुलर सेक्शन. मिडल थर्ड रूल और लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर रेक्टेंगुलर सेक्शन. इफ रेक्टेंगुलर सेक्शन फॉर नो टेन्शन कंडिशन, that is sigma 0 is equal to sigma b, the load must lie within middle third shaded area of size b upon 3 and d upon 3. मग ते कसं आलं हे आता पुढं पाहणार आहोत. b upon 3 आणि d upon 3 कसं आलं त्याला आपण मिडल थर्ड रूल म्हणतो की ह्या रिजनमध्ये जर लोड ॲक्ट झाला तर तो सेफ आहे. ठीक आहे, तो कॉम्प्रेसिव्ह आहे, तो सेफ आहे, नो टेन्शन आहे, नो टेन्शन कंडिशन आहे. तर त्याला आणि त्याच्या बाहेर त्या शेडेड एरियाच्या बाहेर जर ॲक्ट झाला तर तो अनसेफ आहे. तर ते आपण पाहणार आहोत. मिडल थर्ड रूल और लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. ठीक आहे, तर बघा इथं तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, हा एक्स ॲक्सिस आहे. इथं इसेंट्रिक लोड कॉम्प्रेसिव्ह नेचरला ॲक्ट होतं आहे. ह्या जी पासून म्हणजे सेंट्रॉइडपासून ते ई अंतरावर आहे. ॲक्सिस आणि लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स कोइन्साइड होत नाही म्हणजे इसेंट्रिक लोडिंग कंडिशनचं उदाहरण आहे. हा शेडेड एरिया दाखवलेला आहे बी अपॉन 3 आणि डी अपॉन 3. ह्या शेडेड एरियाच्या आतमध्ये लोड ॲक्ट झाला किंवा शेडेड एरियावरती ॲक्ट झाला तर तो सेफ आहे. आणि ह्या शेडेड एरियाच्या दूर जर तो ॲक्ट झाला म्हणजे इथं कुठंतरी ॲक्ट झाला समजा तर तो अनसेफ असणार आहे. तर ह्याच्यासाठी तो कोर ऑफ सेक्शन आपण म्हणतो, तो शेडेड एरिया दाखवला आहे B/3 आणि D/3. तर तो त्याला आपण म्हणतो की मिडल थर्ड रूल की B/3 असेल किंवा D/3 असेल. ह्या शेडेड एरियावर तो लोड ॲक्ट झाला म्हणजे तो सेफ आहे आणि तो काय असणार आहे? कॉम्प्रेसिव्ह नेचरला असणार आहे. तर हे कसं असणार बघा, इफ लोड P act as E on x axis bisect thickness D at eccentricity. आता बघा हा x ॲक्सिसवर E हा लोड E या पॉईंटवरती कॅपिटल E या पॉईंटवरती हा कॉम्प्रेसिव्ह लोड ॲक्ट होतो आहे x ॲक्सिसवर. आता G आणि कॅपिटल E ह्याच्यातलं डिस्टन्स जे आहे ते इसेंट्रिसिटी आहे स्मॉल e. आता हे काय करतं आहे? हे ॲक्सिस काय करतो आहे? ह्या डीला म्हणजे ह्या थिकनेसला बायसेक्ट करतो आहे, ह्याचे दोन भाग करतो आहे. ठीक आहे, सो डायरेक्ट स्ट्रेस इज पी अपॉन ए. पी अपॉन ए एरिया काय असणार आहे ह्या रेक्टेंगलचा? बी इंटू डी. ओके, आणि बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू एम अपॉन झेड वाय वाय आपण मगाशी पाहिलेलं आहे युनिॲक्सियलसाठी. तर ते वाय ॲक्सिसच्या अबाउट ही काय करावं लागेल? मुवमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा लागेल. म्हणजेच मुवमेंट बेंडिंग मुवमेंट इथं काय असेल? बेंडिंग मुवमेंट काय असेल? इथं पी ॲक्ट होतं आहे, पी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम जी पी इंटू ई असणार आहे. म्हणजे बेंडिंग मुवमेंट आला पी इंटू ई आणि झेड म्हणजे सेक्शन मॉड्युलस काय आला? तर ह्यामध्ये आपण पाहिलेलं तर ह्यामध्ये सेक्शन मॉड्युलस
इथं दाखवलेला आहे, तर तो येतो आहे dB²/6. तो कसा आला आपण युनिॲक्सिलमध्ये पाहिलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच ह्याचं बेंडिंग स्ट्रेस काय आला 6PE/dB². आता नो टेन्शन कंडिशनमध्ये काय आहे σ0 बरोबर σb, म्हणजे P/BD बरोबर 6PE/dB². म्हणजे ह्याच्यामध्ये PP कॅन्सल झालं. ठीक आहे, PP कॅन्सल झालं, B इकडं आलं म्हणजे खाली B गेलं, हे D कॅन्सल झालं. तर ह्यामध्ये आपल्याला स्मॉल e बरोबर काय येणार आहे B/6. B/6 ही इसेंट्रिसिटी झाली. मग इसेंट्रिसिटी B/6 झाल्यामुळं हे जे आहे इकडं B/6 आणि इकडं B/6, म्हणजे टोटल काय झालं ह्या ॲक्सिसपासून राईट साईडला B/6 आणि लेफ्ट साईडला B/6, म्हणजे टोटल हे काय झालं तर हे झालं B/3 झालं. इकडं B/6 आणि ही इकडं B/6, म्हणजे टोटल झालं B/3. सिमिलरली आपण इकडं जे D/3 दाखवलं आहे तसंच इकडं काय करता येईल की त्यानुसार घेऊन आपण इथं आपण जसं ZYY घेतलं तसं ZXX घेऊन आपल्याला इथं दाखवता येईल की हे सुद्धा काय असणार आहे वरती D/6 खाली D/6, म्हणजे टोटल झालं D/3, म्हणजे इकडं B/3 आणि इकडं D/3. बरं ठीक आहे, आता एवढंच लक्षात ठेवा की इसेंट्रिक लोडिंग कंडिशनला मिडल थर्ड रूल किंवा लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर रेक्टँग्युलर सेक्शन, म्हणजे हा शेडेड जो एरिया दाखवलेला आहे ना हा B/3 आणि D/3 हा सेफ एरिया आहे. ह्याच्यावरती ह्या बाउंड्रीवरती किंवा बाउंड्रीच्या आत म्हणजे ह्या शेडेड एरियावर जर लोड ॲक्ट झाला तर तो सेफ आहे, त्याला आपण कोअर ऑफ सेक्शन म्हणतो. आणि ह्या शेडेड एरिया किंवा ह्या बाउंड्रीच्या बाहेर इथं कुठं तर लोड ॲक्ट झाला तर तो अनसेफ असणार आहे, कारण तो टेन्साईल लोडिंग कंडिशनला सब्जेक्ट होणार पार्टली, त्यामुळे अनसेफ असणार आहे. तर हे लक्षात घ्या. तर बघा मिडल थर्ड रूल फॉर रेक्टँग्युलर सेक्शन हे आत्ता लक्षात घ्या. इफ द लोड लाईन फॉल्स इनसाइड द मिडल थर्ड रोम्बस और कोर ऑफ सेक्शन देर विल नॉट बी टेन्शन ॲट बेस अँड σ0 इज ग्रेटर दॅन σb. जर हा जो लोड आहे ह्या शेडेड एरियाच्या आतमध्ये जर ॲक्ट होत असेल तर त्यामध्ये टेन्शन बेसला टेन्शन नसणार आहे, हा सेफ कंडिशनला असणार आहे. ठीक आहे, त्यावेळेस कंडिशन काय असणार आहे σ0 इज ग्रेटर दॅन σb. इफ द लोड लाइन्स फॉल ऑन द बाउंड्री लाइन ऑफ मिडल थर्ड रोम्बस और कोर ऑफ सेक्शन that is σ0 is σb, σ0 is equal to σb, then it is no tension condition. आता हा जो शेडेड एरियाचा हे जे बाउंड्री दाखवलेली आहे ही रोम्बस दाखवलेला आहे, ह्याची जी बाउंड्री लाईन आहे हे ज्या लाईन्स आहेत 4 लाईन्स तुम्हाला इथं दिसत आहेत, त्याच्यावरती जर लोड ॲक्ट झाला तर ती नो टेन्शन कंडिशन असेल, ती सुद्धा सेफ कंडिशन आहे. त्यावेळेस σ0 बरोबर σb. पण if the load line falls outside the middle third rhombus or core of section, जर ही जी शेडेड एरिया आहे किंवा ही ज्या लाईन्स बाउंड्री लाईन्स दाखवल्या आहेत ह्याच्या बाहेर जर लोड ॲक्ट झाला तर त्याच्यामध्ये σb इज ग्रेटर दॅन σ0, बेंडिंग स्ट्रेस ग्रेटर दॅन डायरेक्ट स्ट्रेस, म्हणजे अनसेफ कंडिशन असणार आहे, कारण त्यामध्ये टेन्शन विल बी डेफिनेटली डेव्हलप्ड ॲट द बेस. आता आपण पाहूया कोर ऑफ सेक्शन किंवा कर्नल ऑफ सेक्शन. The centrally located portion of section within the load line falls so as to produce only compressive stress, that is core of section. मगाशी आपण आत्ताच पाहिलं की हा शेडेड एरिया पाहिलेला आहे. तर शेडेड एरियामध्ये जर किंवा ह्या बाउंड्रीवरती जर लोड ॲक्ट झाला तर तो सेफ कंडिशनला असणार आहे, म्हणजे तो कॉम्प्रेशनला असणार आहे, म्हणजे ते सेफ कंडिशन आहे. मग एक तर डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस किंवा बाउंड्रीवर ॲक्ट असेल तर डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. म्हणजे हा जो शेडेड एरिया दाखवलेला आहे त्याला आपण म्हणतो कोर ऑफ सेक्शन किंवा कर्नल ऑफ सेक्शन. ओके, ज्याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तयार होणार आहे, नो टेन्शन कंडिशन असणार आहे, टेन्शन तिथं तयार होणार नाही बेसला, त्याला आपण म्हणतो कोर ऑफ सेक्शन किंवा कर्नल ऑफ सेक्शन. हा रेक्टँगलसाठी B/3 आणि D/3 आहे. आणि जर सर्क्युलर असेल तर सर्क्युलरसाठी हा कोर ऑफ सेक्शन दाखवलेला, ह्याच्यामध्ये काय असणार आहे D/4 हे त्याचं सेफ असणार आहे. या शेडेड एरियाचं अंतर दाखवलेलं आहे D/4, तर त्याला आपण कोर ऑफ सर्क्युलर सेक्शन म्हणतो.
तर लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर सर्क्युलर सेक्शन इज 2e इज इक्वल टू d/4. हे 2e आहे, इकडं e आणि इकडं e. इकडं e ह्या सेंटरपासून इकडं राईट साईडला e, लेफ्ट साईडला e, वरती e, खाली e. म्हणजे हे टोटल किती झालं, इकडं e आणि इकडे e, 2e बरोबर d/4 असं झालेलं आहे. e बरोबर d/8 असेल आणि 2e बरोबर d/4 असेल. हे टोटल हे जे 2e दाखवलेलं आहे d/4 डिस्टन्स आहे, ह्याच्यातनं जे सर्कल असं जातं, हा शेडेड एरिया दाखवला आहे, ह्याच्या आतमध्ये लोड ॲक्ट झाला किंवा ह्या बाउंड्रीवरती लोड ॲक्ट झाला तर तो कॉम्प्रेसिव्ह नेचरला असेल, म्हणजे सेफ कंडिशनला असेल. पण ह्याच्या बाहेर जर ॲक्ट झाला, ह्याच्या बाहेर ह्या शेडेड एरिया किंवा बाउंड्रीच्या बाहेर जर लोड ॲक्ट झाला, तो अनसेफ असेल, तो टेन्शन कंडिशनला असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा थेरी पार्ट संपलेला आहे. ह्याच्यानंतर आपण प्रॉब्लेमचा पार्ट पाहणार आहोत. पण त्याआधी आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत प्रॉब्लेम सॉल्व करताना. डायरेक्ट स्ट्रेस P/A, बेंडिंग मुवमेंट इज m इंटू E. ओके, सॉरी, बेंडिंग मुवमेंट इज m इज इक्वल टू P इंटू E. ठीक आहे, ह्याच्यामध्ये करेक्शन करून घ्या, P इंटू E. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आज आपण इथंच थांबतो आहोत आणि आपण आता प्रॉब्लेम नंतर सॉल्व करणार आहोत. ओके.